सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असेल, परंतु जे काही काम तुम्ही कराल त्यात सावध राहा. जोडीदाराची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे काही प्रमाणामध्ये तुमची कामं मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी हा मंगळ पापग्रहांसोबत असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये थोडासा कडवटपणा असेल. तसेच तुमचं पंचमस्थान थोडंसं दूषित असल्यामुळे मुलांकडनं तुम्हाला एखादी निराशाजनक बातमी मिळू शकते. संध्याकाळपर्यंत थांबलेलं काम तुमचं पूर्ण होईल, परंतु तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल. तुमच्या घरामध्ये थोडासा जास्त वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी वेळ चांगली असून तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी समाधानाचा असणार आहे. राजकारणाशी संबंधित तुम्ही काही काम जर करत असाल किंवा तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुमचं काम होऊन जाईल. जे काही काम तुम्ही केलंय त्याची दखल घेतली जाईल. सरकारी कामं तुमची मार्गी लागतील, तसेच तुमची ओळख सकारात्मक परिणाम दाखवून देईल. व्यवसायामध्ये नवीन डील असून पद आणि प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होण्याचे योग आहेत. काही लोकांना तुम्हाला त्रास होतोय, परंतु सध्या सहन करण्यापलीकडे तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमची वेळ येईल तोपर्यंत तुम्ही संयम ठेवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध अस्थिर असल्यामुळे चोरी किंवा वस्तू हरवण्याची शक्यता आहे. मुलांचं शिक्षण या संदर्भामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश असून नवीन कला शिकण्याचा तुम्ही विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. संध्याकाळपर्यंत तुमची थांबलेली कामं मार्गी लागतील. थोडी जास्त मेहनत आहे, परंतु त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबासोबत मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचे तुम्हाला योग आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी चंद्र हा 12 स्थानामध्ये असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. तुमची मिळकत चांगली असून तुम्हाला काही नवीन मार्ग सापडतील. पार्ट टाईम काम करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत होतात, त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये काम जास्त आहे. तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्या. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीने वागा, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. प्रवासाचा योग असून त्यात तुम्हाला सुखद अनुभव येतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य 4 ग्रहांच्या मध्ये. जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतात. तुम्हाला काही नवीन संधी मिळाली तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या वाणीमध्ये गोडवा ठेवा आणि शांतपणे संयमानं पुढे जा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या ग्रहस्थितीमध्ये सूर्याची स्थिती 4 ग्रहांच्या मध्ये असल्यामुळे जास्त धावपळ होईल, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध उत्तम स्थितीमध्ये असल्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्ही काही नवीन योजना लागू केल्या असतील तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. एखादा कायदेशीर वाद सुरू असेल किंवा सरकारी काम रखडलेलं असेल तर ते होण्याचा योग आहे. चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा
108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज आजूबाजूचं वातावरण हे सुख समाधानाचं असेल. तुमच्या घरातील सदस्य तुम्हाला आज साथ देतील आणि जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला आर्थिक लाभ देखील होईल. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये जी काही समस्या होती ती आता कमी होताना दिसतेय. पुरेशी रक्कम हातात मिळाल्यामुळे तुमचं थांबलेलं काम हे वेगानं पुढे जाईल. तुमच्या कामाचा वेग विरोधकांची रणनीती हाणून पाडेल. प्रवासाचा योग असला तरी काही कारणामुळे तो पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीत शनी मार्गी असल्यामुळे आणि अष्टम स्थानामध्ये चंद्राचा योग असल्यामुळे तुमच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागते. त्या दरम्यान तुम्ही आहार आणि आराम याकडे व्यवस्थित लक्ष द्या. व्यवसायामध्ये वेळ थोडी टेन्शन देणारी आहे, तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा आणि त्यांच्या विचारांना जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची कामं पुढे सरकतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक असं काहीतरी काम करतील की विरोधक काहीही वाकडं करू शकणार नाहीत. सरकारी ठिकाणी ओळख असल्यामुळे तुमची कामं थोडी पटापट होतील. तुम्ही खूप दिवसांपासून एक प्रोजेक्ट करत आहात, परंतु काही कारणाने तो पूर्ण होत नाही, त्यावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून ऑफिसमध्ये आणि घरी तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून लाभाचे योग आहेत. मिळकत वाढावी म्हणून तुम्ही काही नवीन कामांचा शोध घेत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. सहकारी तुम्हाला कामात मदत करतील, त्यामुळे प्रोजेक्ट टेन्शन विना पूर्ण होतील. वादविवादापासून तुम्ही दूर राहा, म्हणजे यशस्वीपणे तुम्ही पुढे जाल. नातेसंबंधांमधील आपुलकी तुम्ही जपा आणि गैरसमज दूर करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी मार्गी असल्यामुळे निरर्थक वाद, शत्रुत्व वाढण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या निर्णयांमुळे नुकसान तुम्हाला होऊ शकतं. एखादी वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे सावध राहा. तुमचा कोणासोबत वाद होणार नाही हे पहा. जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात जिथे तुम्हाला थोडंसं मागं यावं लागतं, परंतु काळजी नसावी. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भविष्यात यश मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचे लोक मुलांची फार काळजी करणारे आहेत. तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता ते कमी करा. सगळ्यांसोबत तुम्ही आपुलकीने वागा. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करणं तुमच्यासाठी चांगलं आहे. राशीतील गुरूच्या प्रभावामुळे मौल्यवान वस्तू तुमची चोरी होण्याची दाट भीती आहे. ऑफिस किंवा घरी इतरांची चुगली करणं वाईट आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जर इतरांसाठी खड्डा खणत असाल तर त्यामध्ये तुम्ही पडू शकता. तुम्ही आज सकारात्मक विचारानं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. धार्मिक स्थळी प्रवास तुमच्या नशिबामध्ये असून तिथे जाताना मात्र तुम्ही सावध राहा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.